आजवर माझ्या मुलीने बरंच सहन केलं, पण आता यापुढेही सहन करणार नाही. कारण ही एकटी नाहीये. तिच्या मागे तिचा बाप, तिची आई, तिचं सगळं कुटुंब आहे. फक्त हिचा संसार टिकावा म्हणून हिला वाटेल ती तडजोड करावी असं मानणारे आईबाप आम्ही नाही आहोत. एकदा मुलीचं लग्न करून दिलं म्हणजे आपली जबाबदारी संपली असं आम्ही नाही मानत. आमच्याकरता आमच्या मुलीचं सुख, हिचा आनंद सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. आणि जयंत कानेटकर या नराधमाचा खरा चेहरा दुनियेसमोर आणायचं जे धाडस आमच्या मुलीनं दाखवलंय ना, त्याचा आई वडील म्हणून आम्हाला खूप अभिमान आहे. काय कानेटकर साहेब, चला चला. मिस्टर दळवी, जयंत कानेटकर ही खूप मोठी व्यक्ती आहे आणि त्यांचे कॉन्टॅक्ट्स देखील वरपर्यंत पोहोचलेत. पैशाच्या जोरावर ती कोणतीही गोष्ट विकत घेऊ शकतात, पण त्यांच्यासारखा माणसासमोर तुमचा कसा निभाव लागेल? जयंतचे हात कितीही वरपर्यंत पोचले असले, आम्ही काय गप्प बसणार नाही आहोत. आम्ही या केसमधून माघार घेणार नाही आहोत. उलट आता शेवटपर्यंत लढणार आहोत. जयंत कानेटकरला जेलमध्ये सडवल्याशिवाय आम्ही कोणीही गप्प बसणार नाही. हे बघा, कायद्यापुढे सगळे समान असतात आणि आमचा न्याय देवतेवर पूर्ण विश्वास आहे. आम्हाला न्याय मिळणार. आमच्या लेकीने जे धाडस दाखवले, आम्ही आमचं अख्खं कुटुंब आमच्या लेकी बरोबर उभे आहोत. जयंतने आम्हाला, आमच्या कुटुंबाला जो त्रास दिलाय त्याची योग्य ती शिक्षा त्याला मिळणारच. आणि खरं सांगू, आमच्या लेकीने आज जे धाडस दाखवले ना, त्याने या देशातल्या प्रत्येक मुलीने काहीतरी शिकायला हवं. आजही आपल्या देशात आई वडिलांमुळे, समाजामुळे लेकी बाळी खूप काही सहन करतात. सासरच्यांचा छळ सहन करतात, नवऱ्याचा त्रास सहन करतात. त्या बोलून दाखवत नाही, कधी कधी तर त्रासाला कंटाळून जीव देतात. पण आमच्या लेकीने ते केलं नाही. आमच्या लेकीने स्वतःच्या नवऱ्याला धडा शिकवलाय. आणि यातून सगळ्या मुलींनी प्रेरणा घ्यायला हवी आणि कुटुंबाने सुद्धा लक्षात ठेवायला हवं. अशा प्रसंगी आपण आपल्या लेकींबरोबर ठामपणे उभं राहायला हवं. प्रत्येक मुलीच्या आईवडिलांनी होणाऱ्या जावयाच्या घरच्यांना सांगायला हवं की आमची मुलगी तुमच्या घरी येते याचा अर्थ ती एकटी आहे, ती आमची जबाबदारी नाही, असं अजिबातच नाहीये. काहीही झालं तरी आम्ही तिच्या पाठीशी आहोत, नेहमी उभे आहोत. आणि म्हणूनच आमच्या मुलीवर कुठलाही अन्याय करण्यापूर्वी, तिला त्रास देण्यापूर्वी 1000 वेळा विचार करा. कारण आमची मुलगी एकटी नाहीये आणि ती अबला तर अजिबातच नाहीये. पदरी पडलं, पवित्र झालं ही म्हण आता जुनी झाली, गेले ते दिवस. जे चूक आहे ते चूकच आहे. मुलीचे आईवडील जेव्हा एखाद्या मुलाशी तिचं लग्न ठरवतात, तेव्हा साधारणपणे मुलगा नोकरी कुठे करतो, त्याची कमाई किती आहे, त्याचं घर आहे का मालकीचं, या सगळ्या चौकशा करतात. पण तो 4 चौघात कसा वागतो, त्याचा व्यवहार कसा आहे इतरांशी, ह्याची चौकशी करतात. मुलाचं लग्नाचं वय झालं, आता त्याला बोहल्यावर उभं करायचं असं म्हणून आपण त्याचं लग्न ठरवतो. पण मुलगा लग्नाला लायक झाला आहे का याचा कधी विचार करतो? म्हणजे मुलीला नेहमी शिकवलं जातं की संसार म्हटलं की थोडी पडती बाजू घ्यावी लागते, थोडं ऍडजस्ट कर, थोडं सहन कर. पण सहन म्हणजे किती करायचं? मला तर वाटतं आजच्या काळात सगळ्यात महत्वाचं हे आहे, मुलीला हे शिकवायला हवं की अजिबात अन्याय सहन करू नकोस. आणि समजा अन्याय होत असेल तर त्याला वाचा फोड. त्याबद्दल कुटुंबियांशी, आई वडिलांशी, भावा बहिणींशी, मित्रमैत्रिणींशी बोल. याचा अर्थ असा अजिबातच नाहीये की लग्न टिकवायचंच नाही किंवा लग्न टिकवणं महत्वाचं नाही. ते महत्वाचंच आहे, खूप महत्वाचं आहे. पण त्याहीपेक्षा महत्वाचं आहे मुलगी सुरक्षित असणं, मुलगी जिवंत असणं आणि मुलीचं स्वाभिमानानं जगणं. खरंच मी खूप नशीबवान आहे, मला असे आई बाबा मिळाले, इतकं चांगलं कुटुंब मिळालं. नाहीतर मुलींना असेच सल्ले दिले जातात, बाई समजून घे, ऍडजस्ट कर, होईल सगळं ठीक, लोक काय म्हणतील. पण माझ्या आई बाबांनी
अगदी सन्मानाने परत एकदा मला घरी आणलं. देव करो आणि सगळ्या मुलींना असेच आई बाबा मिळो जे त्यांना ताठ मानेने जगायला शिकवतील. जानू जानू अगं जानू एवढा कसला विचार करतेस का? कसला नाही हो बाबा, खूप दिवसांनी असं टेन्शन फ्री झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे एखादं घोंगावणारं वादळ शमल्यानंतर कसं शांत वाटतं, अगदी तसंच. जानू बाळा, अगं किती सहन केलंस तू. तुझ्या दुःखाची कल्पनाच करू शकत नाही आम्ही. हे आई, हे बघ, आता रडायचं नाही या. जानू तू म्हणतेस ते खरं आहे ग, पण तरीही अपराधी वाटतच आहे ना आम्हाला. अगं तू एवढं सहन करत होतीस आणि आम्हाला काही कळलंच नाही. बाबा अहो काय हे, मी आत्ता आईला म्हटलं ना, आणि आता तुम्ही रडताय. मी म्हटलं ना, आता कोणीही रडणार नाहीये. आता तुमची मुलगी खूप आनंदात असणार आहे, खूप खुश असणार आहे. खरं सांगू का, तुमच्यासारखे आई बाबा माझ्या पाठीशी होते ना, म्हणून मी त्या जयंतच्या अन्यायाविरुद्ध तोंड देऊ शकले. नाहीतर कितीतरी वर्ष त्याचं ते वागणं असंच सहन करत राहिले असते. आता काय झालं? आता कसला विचार करताय? नाही ग, किती काही म्हटलं ना तरी मनाला ही गोष्ट लागली आहेच ना. काळजाचा तुकडा म्हणतो आम्ही आमच्या मुलांना, आणि आपल्याच मुलांची घुसमट जर कळत नसेल तर काय अर्थ आहे? मला सांग, त्या दिवशी पण तू फॅक्टरीमध्ये ती अंगत पंगत करायचं म्हणालीस, तेव्हा पण तुला हेच सगळं सांगायचं होतं ना. जानू आई बरोबर बोलते ना. मग अगदी तेव्हाच नेमका जयंत आला होता. त्यावेळेस फॅक्टरीला आग लागली होती, सगळेच काळजीत होतो, आणि जयंतने सांगितलं की बाबा मी तुम्हाला या संकटातनं बाहेर काढेन. मी हाच विचार करत होतो की अरे वा, माझा जावई माझ्या मुलासारखा आहे, मला संकटातून बाहेर काढणार आहे. आणि मी या विचारात तुला काय म्हणायचंय, तुझ्या डोक्यात काय आहे हे विचारायचं विसरूनच गेलो ग. चुकलं माझं जानू. बाबा अहो काय म्हणताय तुम्ही हे? हे बघा, तुम्ही मनाने खूप चांगले आहात ना, म्हणून तुम्हाला त्या जयंत सारख्या माणसाची ही अशी बाजू लक्षात आली नाही. हे बघा, यात तुमची काहीही चूक नाहीये. आणि आता आपलं ठरलंय ना, या सगळ्याचा विचार करायचा नाही. एक सांगू का, माझ्यासाठी जयंत नावाचा चॅप्टर आता कायमचा बंद झालाय. त्यामुळे आता कुणीही त्याच्याबद्दल काहीही बोलणार नाहीये. बरं चल, आता मला तुझ्या मिठीत घे. पैशाच्या जोरावर एका पोरीच्या आयुष्याशी खेळ केलास ना, आता भोग तुझ्या कर्माची फळं. तुम्हाला काही वाटेल ते करा इन्स्पेक्टर, मी घाबरत नाही. मी बाहेर येणार आणि माझ्या जानूला परत मिळवणार.